स्टुडंट्स, तर आज आपण शिकूया पोएम नंबर 1.3 स्टँडर्ड 8 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. सर्वात पहिला शब्द यूज केला आहे ट्री साठी, ते आहे काइंडेस्ट. तर काइंडेस्टचा अर्थ दयाळू असा होतो. लेट्स स्टार्ट विथ द एक्सप्लेनेशन. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. तर ट्रीज हे अशी एक लिव्हिंग थिंग आहे जे सर्वात काइंड आहे, फक्त दया करते. दे डू नॉट हार्म, ते कुणालाच काहीच हार्म किंवा हानी पोचवत नाही. ते फक्त उगवतात आणि ग्रो होत जातात, ते पण आपल्यासाठी. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. स्लीपी काउज तर जे गाय असतात, ज्याचा गोठा आपण म्हणतो गाईचं जे घर असतं, ज्याच्यात ते राहतात, त्याच्यावरती जे शेड असतं ते पण आपण झाडांनी बनवतो. ओके. अँड गॅदर बर्ड्स अमॉंग द बाउस. तर जे पक्षी असतात ते झाडावरती येऊन बसतात. बाउस म्हणजे ब्रांचेस, जे फांद्या फुटतात त्याला ब्रांचेस असं म्हणतात, त्याला बाउस असं म्हणतात. ओके. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबाउट अँड वुड टू मेक अ हाऊस ऑफ. तर आपल्याला ते फळं देतात, पानं देतात. ओके. आणि त्याच्यातून जे वूड येतं, जे लाकूड येतं, त्याच्याने आपण घरं बनवतो, आपल्या घरातले वस्तू बनवतो. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोवीन. हॅलोवीन हा एक फेस्टिवल आहे, हे वेस्टर्न कंट्रीज मध्ये आहे, जिथे ते फॅन्सी ड्रेस आणि करतात. तुम्ही बघितलं असणार हॅलोवीन पार्टी, आणि तर तो एक फेस्टिवल आहे. ओके. तर तेव्हा ते लोक लिव्स जे आहेत झाडांचे ते जाळतात. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. बर्ड्स म्हणजे जे नवीन पालवी फुटते बारीक बारीक, स्प्रिंग सीझन मध्ये जे ऋतू येते जे त्याच्यात. ओके. तर हे सगळं आपल्याला झाडं देतात. तर ह्या पोएम मध्ये बघा, ह्या जे पोएट आहेत त्यांनी रायमिंग वर्ड्स यूज केले, जसं की नो, ग्रो. ओके. पुढे पण जर तुम्ही बघाल तर तिथे पण रायमिंग वर्ड्स आहे. लेट्स गो टू द नेक्स्ट paragraph. They are the first when day begins to touch the beams of morning sun. तर जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सर्वात आधी किरण हे झाडांवरती पडतं. तर झाडच ही लिव्हिंग थिंग आहे, जे सर्वात आधी आपल्या सुद्धा आधी असतात सूर्याच्या किरणांपुढे. ओके. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. तर जेव्हा संध्याकाळ होते, जेव्हा संध्याकाळची रात्र होते, तेच उभे असतात, तिथेच उभे असतात, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री. तर पोएट असे म्हणत आहे, दे आर द लास्ट टू होल्ड, म्हणजे ते लास्ट पर्यंत त्या उजेडात आणि त्याच काळोखात उभे असतात. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. तर फ्लोट्स म्हणजे जेव्हा आपला चंद्र येतो बाहेर, फ्लोट्स म्हणजे बाहेर येतो. दे हम अ ड्राउझी लल्लाबाय. तर रात्र होते, जेव्हा चंद्र येतो तेव्हा रात्र होतो. ड्राउझी म्हणजे स्लीपी, आणि लल्लाबाय म्हणजे जे अंगाई गीत आई गाते आपल्या मुलांना झोपवण्यासाठी ते. तर जेव्हा मून बाहेर येतं तेव्हा झाडं सुद्धा ड्राउझी होतात, म्हणजे त्यांना बघून सगळ्यांना झोप येते, असं कवी म्हणत आहेत. ओके. दिस इज जस्ट अ पोएटिक इफेक्ट of sleeping children long ago. Trees are the kindest I know. तर ट्रीज हे खूप काइंड आहेत, कारण ते फक्त आपल्याला देतात, आणि रात्रीचा सुद्धा ते आपलं जे कार्बन डायऑक्साईड आपण जे सोडतो ते लोक ऑक्सिजन मध्ये बदलतात. तर हे सगळे ट्रीजचं युजफुलनेस आहे. आय होप तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडलं असेल. काही डाऊट कमेंट असेल सेक्शन मध्ये मेन्शन करा. थँक्यू सो मच.